नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे अजब शिक्षक भरतीचा गजब कारभार. आणि तुम्हाला माहिती आहे, मला तरी वाटतं भारतामधली पहिली अशी एक्झाम असेल ज्या एक्झामचे पूर्ण निर्णयच एवढे गलतान आहेत किंवा अशा प्रकारे घेण्यात आलेले आहेत की डोक्याच्या वरचे आहेत. पहिली भरती प्रक्रिया आहे ज्यामध्ये नोटिफिकेशन तर आलं, पण जागा माहीत नव्हत्या किती होत्या. पहिली भरती प्रक्रिया जे 7 दिवसामध्येच फॉर्म भरून एक्झामला फक्त 20 दिवस देण्यात आले. पहिली परीक्षा असं आहे ज्याच्यामध्ये वेळेवेळेवर निर्णय बदलत गेले. असेच निर्णय आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा. जे कोणी माझे भाऊ बहीण या चॅनलवर नवीन असतील त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 उद्याचा असं समजावं लागेल की पहिल्या टप्प्यातला शेवटचा दिवस पूर्ण प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी. जे काही संस्थेवर आता दिवस वाढवून देण्यात आलेले होते संस्थेसाठी, तर त्याची डेडलाईन उद्या संपत आहे. आता परत त्यांना डेडलाईन परत एखादी देतील याची अपेक्षा कमी आहे. त्यामुळे असं समजून चालू की आपण पहिला टप्पा उद्या ऑफिशियली संपत आहे. आणि जसं द ग्रेट आपले आहेत शिक्षण मंत्री, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेलीच आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये दुसरा टप्पा आम्ही सुरू करणार आहे म्हणून. त्याबद्दल आम्ही दुसऱ्या टप्प्याचे प्रोसिजर सुरू होणार आहे. तर समजायचं आपण 20 तारखेपर्यंत दुसऱ्या टप्प्याबद्दल आपल्याला काहीतरी न्यूज बुलेटिनमध्ये समजूनच जाईल. तर अजब गजब निर्णय काय झालेले आहे मित्रांनो, तर पहिलं तुम्ही बघू शकता शिक्षण सेवक, नंतर पुन्हा आता परीक्षा. तुम्ही बघितलंच असेल टेलिग्रामला वगैरे. परत आता काल परवाच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले द ग्रेट साहेब यांनी परत एक स्टेटमेंट दिलं आहे की 6वीपर्यंत जे आहे मित्रांनो, की शाळेवर फक्त महिला शिक्षकच घ्या. त्या का घ्यायच्या आहेत त्याबद्दलसुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहे. परत उर्दू माध्यमावर असं केलेलं आहे मित्रांनो, बघा किती म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. उर्दू माध्यमावर मराठी माध्यमाचे शिक्षक दिलेले आहे यांनी. आणि तुम्हाला दर्जा सुधारायचा आहे विद्यार्थ्यांचं, म्हणजे शालेय शिक्षणातलं त्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही आहे. आणि तुम्ही उर्दू माध्यमावर मराठी माध्यमाचे शिक्षक दिलेले आहेत. आणि तुम्हाला तर माहीत आहेच, तरुण तरफदार पोरं बेरोजगार फिरत आहे. आणि आपले जे थकलेले बाबाजी रिटायर झालेले, यांना परत शाळेवर कंत्राटी शिक्षक म्हणून घेत आहे मित्रांनो. तर आपण सविस्तर बघणार आहे. पहिले तर बघा, तडफदार बेरोजगार पोरं आहेत आणि थकलेल्या बाबाजीला नोकरी द्यायचं जे धोरण आखलेलं आहे. आता याच्यामध्ये आपले द ग्रेट साहेब यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही जे घेत आहेत आमची मजबुरी आहेत. आणि तुम्ही जर विचार केला तर 1% सुद्धा हे सेवानिवृत्त शिक्षक असणार नाही टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर. अहो साहेब, इथं बघा तुम्ही यवतमाळचं सकाळच्या पेपरचं कात्र नाही आहे. इथं फक्त यवतमाळचा जर विचार केला गेला तर 91 सेवानिवृत्त शिक्षकांनी अर्ज केलेले शिक्षक होण्यासाठी. यांना तुम्ही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या शाळेवर पाठवणारच आहेत. जिल्ह्यामध्ये जर एका जिल्ह्यामध्ये 91 शिक्षक जात आहे, सरासरी 100 धरा तुम्ही. पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर एवढी पटसंख्या तर कमी 20पेक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सापडणारच आहेत तशा शाळा. मागास भागाचा जर विचार करायला गेला, मग प्रत्येक जिल्ह्याचा जर 100 जर विचार केला तर 36 जिल्ह्याचे तुम्ही किती संख्या होऊ राहिले, किती शिक्षक होऊ राहिले. बरं, बराचा 1% ठीक आहे, तुम्ही म्हणतात 91 ठीक आहे, जास्त झाले. सरासरी 10 पकडा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तरी पण 350-360 शिक्षक हे जे सेवानिवृत्त यांना नोकरी मिळणार आहे. खूप कमी पकडू राहिलो. तुम्ही तर 1% म्हणता ना, तर आम्ही तर 1%सुद्धा पकडून नाही राहिलो. एवढ्या कमी आम्ही संख्या पकडत आहे, तरी 350 शिक्षक. मग का तुम्ही थकलेल्या बाबाजीला नोकरी देत आहे 350? जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना द्या ना, आणि पवित्र पोर्टल मार्फत करा ना तुम्ही. काय हरकत आहे? ज्यांची पटसंख्या कमी आहे ना, त्यांना तुम्ही तुम्ही म्हणजे कंत्राटी शिक्षक देणार आहे. म्हणजे ज्यांना माहिती आहे आपल्याला फक्त 15,000च भेटणार आहे, तो कोणत्या मानसिकतेनं काम करणार आहे? त्याच्यापेक्षा पवित्र पोर्टलला त्या शाळा द्या. पवित्र पोर्टलमधून तिथे शिक्षक नेमा. ते तरी चांगल्या दृष्टिकोनातून पोरांना शिकवतील. ते तरी शिक्षणाचा दर्जा वाढवून तिथं पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतील. काहीतरी करा ना तुम्ही. निवृत्त शिक्षक तुम्ही 60, 65, 70 वर्षाच्या थकलेल्या बाबाजीकडून तुम्ही अपेक्षा करताय की तो शाळेचा दर्जा सुधारवणार आहे. किंवा कंत्राटी कोणी असो, मग तो बेरोजगार, बेरोजगार किंवा डी-एड धारक असो. कंत्राटीवाला कोणत्या इमानदारीनं काम करणार आहे? त्याला माहिती आहे आपल्याला 1-2 वर्ष इथं ठेवतील, परत आपल्याला इथून हाकलून लावतील. त्याच्यापेक्षा पवित्र पोर्टलवाला एखादा शिक्षक द्या. त्यांना काम द्या की बाबा तुम्ही पटसंख्या किंवा शैक्षणिक जे आहे यांचा दर्जा सुधारवा तुम्ही. ते तरी इमानदारीने काम करतील.
तुम्ही जे रिटायर झालेले आहे त्यांच्याकडून जर तुम्ही अपेक्षा करताय की पटसंख्या 20 आहे, तर ते पटसंख्या 20ची 10वर आणतील पण 30 करू शकणार नाहीत ते. म्हणजे असं जर विचार केला आम्ही फक्त 10 धरत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. खरंच एवढी कमी संख्या असेल का 10 जर विचार करायला गेला की चंद्रपूर, गडचिरोली त्या भागात नंदुरबार, धुळे जर असा विचार केला, तर इथं 500-500 शिक्षक निघतील. त्या अशा शाळा निघतील पटसंख्यावाल्या, एवढ्या कमी पटसंख्येच्या. इथे चांगल्या-चांगल्या ठिकाणी पटसंख्या कमी होऊ राहिली. सर्व सर्व जे विद्यार्थी आहेत किंवा सर्व पालकांचा जो कल आहे पूर्ण इंग्लिश मीडियमकडे, सेमी इंग्लिशकडे पूर्ण किंवा नवोदयला किंवा CBSE पॅटर्नला पाठवण्याचा आहे. आपल्या झेडपीला किंवा याला का पाठवत नाही आहे? पटसंख्या कमी का झालेल्या आहेत? पहिलं तर ह्या शाळा आमच्या टाईमला तर 70-70, 80-80 विद्यार्थी राहायचे. आता काय झालेलं आहे? कुठंतरी आपण दर्जा कमी केलेला आहे ना. याला सर्वच जे कंप्लीट म्हणजे जे शिक्षक परमानंट असो की कोणी असो हे सर्वच जबाबदार आहे. शालेय विभाग सर्वात मोठा जबाबदार आहे. कारण की तुम्ही शिक्षकांना शिक्षकी पेशाचं काम सोडून फालतू गोष्टीमध्ये तुम्ही त्यांना काम जास्त वाटवलेलं आहे. त्यांना तुम्ही फक्त शैक्षणिक दर्जा सुधारण्याचं काम द्या ना. तुमच्याकडे बाकी कर्मचारी नाही का बाकी गोष्टी करण्यासाठी? मी मान्य करतो दर 5 वर्षाला निवडणूक येते. त्या निवडणुकीमध्ये ठीक आहे तुम्ही शिक्षकाला करा इन्व्हॉल्व. कारण की ते देशाचं राज्याचं त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट होती, सर्व पब्लिक असते. तर त्यासाठी तुम्ही करा ना. पण तुम्ही रिकाम्या गोष्टीसाठी त्यांना 10 वर्षानंतर जनगणना होती. ठीक आहे जनगणनेला तुम्ही हे करा. पण तुम्ही त्यांच्याकडून शैक्षणिक कामे सोडून फालतूचे कामे तुम्ही हे करायला लावता त्यांना. तर अशा गोष्टीमध्ये दर्जा तर सुधारण्याचे चान्सेस कमी आणि दर्जा पटसंख्या वाढण्यापेक्षा पटसंख्या कमीच होणार आहे. त्यामुळे जे कंत्राटी शिक्षक आहे हे वाढत जाणार आहे. कुठे ना कुठे तुम्ही कंत्राटी शिक्षक तुम्ही म्हणता आज जर 10 शाळा 20% पटसंख्येच्या कमी जर असेल 20 पटसंख्येच्या 10 शाळा जर असतील समजा, तर आज पुढच्या वर्षी जर केलं तर ती 11 शाळा होणार आहेत. त्या 9 होणारच नाही आहे. आतापर्यंत तुम्ही नाही तर रेकॉर्ड द्या की आतापर्यंत 20 पटसंख्या असलेल्या शाळा कमी झालेल्या आहेत म्हणून. की तिथं पटसंख्या 20 होती बाबा आणि तिथं आता 30 झाली, 35-40 असा तुमच्याकडे डेटा अवेलेबलच होणार नाही आहे. कारण की आज जर 10 शाळा जर पटसंख्या 20पेक्षा कमी असेल, तर पुढच्या वर्षी जर तुम्ही सर्वे केला तर त्या 11 होतील, 12 होतील, पण त्या 9 सुद्धा होणार नाहीत. कारण तिथे शैक्षणिक दर्जा वाढणार नाही, तिथं संख्या वाढणार नाही आहे. कारण की तुम्ही दर्जा कमी केलेला आहे म्हणून तिथून विद्यार्थ्याची संख्या कमी झालेली आहे. दर्जा जर चांगला असला तर विद्यार्थ्याची संख्या हमखास राहणार त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही इथं थकलेल्या बाबाजीला नोकरी देता, इथं माझे बेरोजगार तरुण भाऊ बहीण राहणार. त्याच्यानंतर आता द ग्रेट यांनी हे केलं आहे की शिक्षण सेवकानंतर पुन्हा परीक्षा बघा. तुम्ही इथं बघू शकता शिक्षण सेवकाच्या 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी. नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी. याबाबत प्रस्ताव तयार करावा. बघा परीक्षा कोण घ्यायची आहे? परीक्षा परिषद पुणे 3 वर्षाच्या सेवेनंतर. बरं आता इथं हे मेन्शन नाही केलं यांनी. परीक्षा घेतली आणि जर पास किंवा नापास झाले तर काय? पास झाले तर साहजिक येते तर कंटिन्यू होणार. नापास झाल्यानंतरचं काय? बरोबर का? नापास झाल्यानंतर तुम्ही काय म्हणजे परत त्याचा शिक्षण सेवकाचा कार्यकाळ वाढवणार आहे का? इथं शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी मरमर करू राहिलेत लोक. इथं आंदोलन सुरू आहे आणि यांचं काय आहे की तुम्ही याच्यानंतर परीक्षा घ्या. म्हणजे आता काय होतं मित्रांनो, यांचं फक्त काय असतं माहिती आहे का? फक्त आपलं ध्यान भटकवायचं असतं, आपला फक्त फोकस चेंज व्हावा. कारण की या संघटना वगैरे ज्या असतात ना, या सर्वच सरकारच्या चेल्या असतात. आमच्या पण संघटना आहे. ह्याच हरामखोरांनी आमची OPS ओल्ड पेन्शन स्कीम बंद केली. यांनीच NPSवर साईन मारल्या. त्यांनीच आता NPSच्या जागेवर UPS आली त्याच्यावर साईन मारल्या. हे फक्त म्हणतात आम्ही तुमच्यासाठी उभे आहेत. पण असं काही नसतं. हे सर्व सरकारच्या चेल्या असतात, हे चेले चपाटे असतात. हे सरकार जसं बोललं यांचं जिकडे हवा असली तिकडे येऊ धरतात. यांच्यावर जास्त भरोसा ठेवायचं काम नसतं. कारण की यांना काही कर्मचारी येऊन किंवा ह्या गोष्टी येऊन काही नसतं. आता यांना असं वाटतं शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आंदोलन केलं. आता परीक्षा घ्यायची. यांना वाटतं परीक्षेसाठी आता परीक्षा कॅन्सल होण्यासाठी परत आंदोलन करावं. म्हणजे भरती प्रक्रिया एकीकडे राहते आणि हे दुसरंच काहीतरी करतात. ही भरती प्रक्रिया पहिली अशी भरती प्रक्रिया यांचे नियमावर नियम टायमावर सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. बघा कोणत्या एक्झामचा एक क्रायटेरिया असतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर केला नाही पाहिजे. तो क्रायटेरिया असा असतो की समजा तुम्ही त्या दिवशी फॉर्म भरत आहेत आणि त्या फॉर्ममध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये आहे की हे क्रायटेरिया एज्युकेशनल क्रायटेरिया एज क्रायटेरिया जो काही क्रायटेरिया असेल तो तुम्ही ह्या दिवसापर्यंत पूर्ण केलेला पाहिजे आणि तो त्या दिवसापर्यंत पूर्ण असला तरच तुम्ही क्वालिफाय आहात. हा प्रत्येक भरती प्रक्रियेचा नियम असतो. तुम्ही MPSC बघा, कोणती स्पर्धा परीक्षा बघा, त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणती गोष्ट असेल तुम्ही त्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. बघा आज तुमचं समजा आज 12 सप्टेंबर आहे. आज 12 सप्टेंबरला तुमचा लास्ट क्रायटेरिया कोणता असो, एज क्रायटेरिया असो की त्याच्यानंतर तुमचा एज्युकेशनल क्रायटेरिया असो, कोणताही क्रायटेरिया असो, ह्या क्रायटेरियापर्यंत तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता.
यांनी काय केलं, एक्झाम झाल्यानंतर पण काही एक्झामवाल्यांना यांनी अलाउड केलं, की बाबा नोटिफिकेशन आलं होतं, एक्झाम लांबली, असं झालं, तसं झालं, ठीक आहे. आता भरपूर प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये मित्रांचे येत आहे, की सर आम्ही सीटेट 2023 पास आहे, सर आम्ही सीटेट 2024 पास आहे. अरे मित्रांनो, तुम्हाला चान्स देणार नाही आहे. आणि तुम्हाला जर यदा कदाचित चान्स दिला, तर मग परत काय होतं, परत जुने विद्यार्थी काय करतात, कोर्टमध्ये केस टाकतात. परत मग काय होतं, भरती प्रक्रियेवर स्टे येतो. हे पूर्ण यांचा बघा काय झालं, की हे काय म्हणतात, नाही नाही कोर्टामध्ये केस सुरू आहे, आम्ही त्याविषयी काही बोलू शकत नाही. आपण काय होतो, एखादी गोष्ट निर्णयाविरुद्ध झाली, की आपण आपलं साहजिक आहे, की निर्णयावर आता जर 2024 वाले जे सीटेट पास आहेत, त्यांना जर हे म्हणतील नाही आता हे पवित्र पोर्टलला ठीक आहे, शिक्षक भरतीच्या सेकंड फेजला किंवा सेकंड राऊंडला हे क्वालिफाय आहेत. तर पहिल्या राऊंडमधले जे 1-1, 2-2 मार्काने विद्यार्थी कटलेले आहेत, ते विद्यार्थी कोर्टात जाणार ना. कारण की प्रॉब्लेम असा झालेला आहे, भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण हे केलेलं आहे, सर आम्हाला स्कोर चांगला 124-130 स्कोर आहे, पण आमच्याकडे टी-ई-टी नसल्यामुळे किंवा सीटेट नसल्यामुळे, आम्ही पास नसल्यामुळे काय झालं, आम्ही हे नाही झालं. असे जर विद्यार्थी परत या राऊंडला जर त्यांनी समजा दिले, की 2024 वाले 2023 वाले आम्ही अलाउ करू, मग ते जर लागत असतील तर जे 1-2 मार्कांनी कटलेले ते विद्यार्थी कोर्टात जाणार नाही का? त्यांच्या हक्कानुसार तर ते जाणार आणि ते साहजिक आहे. त्यामुळे कोणताही क्रायटेरिया असो, तो एक्झामच्या पूर्वीच व्हायला पाहिजे. आणि टायमावर असे फालतूचे निर्णय बदलत होतात. त्यामुळे काय होतं, कोर्ट कचेरीमध्ये या गोष्टी अडकत जातात आणि कुठे ना कुठे याच्यामध्ये शासनाला फक्त हा वेळकाढूपणा करायचा असतो आणि त्यांना हे कारण समजून जातं मित्रांनो. ओके, हे झालं आपलं. आता परत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, की 6वी पर्यंत महिला शिक्षकांचीच नेमणूक करावी. का मित्रांनो? कारण तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये एक अमानवीय कृत्य झालं होतं. आदर्श विद्यालय जे होतं मित्रांनो त्या ठिकाणी. ते एक 2 चिमुकलीवर. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये खूप मोठा बंद पाळण्यात आला होता. 2 दिवस बंद होतं पूर्ण रेल्वे वगैरे हे ते. तर आता यांनी काय केलंय, शिक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट दिले, की 6वी पर्यंत आहे ना पूर्ण महिलाच शिक्षक असाव्या. बघा त्यांचं स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. मला हे नाही म्हणायचं, की महिला म्हणजे एलिजिबल नाही आहे, की महिलामध्ये ती ताकद नाही आहे. पण मला सांगा पूर्ण महिला शिक्षक नेमल्याने असे समजा हे जे काही अमानवीय कृत्य झालेले असे काही कमी होणार आहे का? की नाही बाबा सर्व कर्मचारी आणि सर्व शिक्षक वगैरे जे आहेत ह्या महिलाच आहेत. तर असं काही होणार आहे का? म्हणजे किती वायफळ काहीतरी बयान द्यायचे, की आपण एक मंत्री आहे, की आपल्या म्हणजे एक एक शब्द जरी आपण बोललो, की त्या गोष्टीची हेडलाईन होते. तर आपण स्टेटमेंट कसे द्यायला पाहिजेत? हे म्हणतात आता पूर्ण महिला महिला शिक्षक हे करा. कसं होणार आहे? म्हणजे काहीतरी बोलताना पण तारतम्य बाळगायला पाहिजे. पण काही नाही, फक्त एक हेडलाईन द्यायची, त्या गोष्टीवर म्हणजे रोष ओढून घ्यायचा आहे. कारण की यांच्याकडे खूप दिवस पद राहील याची पण अशी शाश्वती खूप कमी आहे. आणि मला वाटत नाही, कारण की आता त्यांचा वैयक्तिक जिल्हा आहे, तो वैयक्तिक जिल्हा त्यांचा निवडून देईल, काय देईल त्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. पण सगळा एक जर सारसार विचार केला, तर यांच्याविषयी म्हणजे असा मंत्री मी तरी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही, कोणी बघितला सुद्धा नसेल, की एवढे भयानक स्टेटमेंट देतोय. 65,000 21,000 आलाय. असो ती गोष्ट वेगळी असो. त्याच्यानंतर बघा उर्दू माध्यमाच्या शाळेवर मराठी माध्यमाचे शिक्षक दिलेले मित्रांनो यांनी. काय केलेलं आहे, भरपूर म्हणजे कोकण विभागामध्ये जवळपास 149 असे शिक्षक आहेत, की जे मराठी माध्यमाचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना उर्दू माध्यमावर शिकवायचं आहे. आता प्रॉब्लेम असा झाला, की त्यांना उर्दू शिकवता येत नाही आणि उर्दू शाळांच्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असा आहे, की त्यांना मराठी समजत नाही. मराठी समजते बोललेली हे, पण जे लिहून देतात किंवा त्या गोष्टी त्यांना समजत नाही मित्रांनो. मग हा पवित्र पोर्टाचा अजब कारभार आहे, की यांना मराठी माध्यमावर तुम्ही मराठी शिक्षक द्या, उर्दू माध्यमावर उर्दूचे द्या ना तुम्ही. 149 शिक्षक असे आहेत, की आता त्यांना उर्दू माध्यम दिलेलं आहे. आता त्यांनी काय करायचं आहे? एक तर ते म्हणतात, की आम्हाला शिकवताना प्रॉब्लेम होतो, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. म्हणजे एवढं तुम्ही म्हणता, की पवित्र पोर्टल असं होतं, तसं होतं आणि तुम्ही एवढे अजब-गजब निर्णय घेता याचा आश्चर्य वाटायला म्हणजे खरंच किती मुश्किल आहे, की उर्दू माध्यमावर एखादा मराठी माध्यमाचा विद्यार्थी शिकवतोय. तर ह्या अशा गोष्टी घडायला नको, पण ह्या घडत आहेत आणि कुठेतरी हा पूर्ण सावळा गोंधळ आहे आणि असे अजब-गजब निर्णय फक्त ह्याच भरती प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रांनो, तुम्ही व्यक्त व्हा. कारण की आता परत काय नियम हा बघा, तुम्ही मेंटली एवढे म्हणजे स्ट्राँग राहा ना, कारण की काय निर्णय घेतील ना याची मित्रांनो गॅरंटी नाही. ओके. म्हणजे अचानक भविष्यात कोणता निर्णय आला, तर त्याला फेस कसं करायचं? हा विचार करता यांनी एखादा निर्णयसुद्धा किंवा एखादा नियमसुद्धा लागू करू शकतात मित्रांनो. त्यामुळे काय करा, त्या मेंटली त्या दृष्टीने सुद्धा प्रिपेअर राहा, की भविष्यामध्ये काय निर्णय घेतील. आता शिक्षण सेवकाला एक्झाम घेणार आहेत, पण त्यांनी सांगितलं नाही, की फेल झाल्यानंतर आणि पास झाल्यानंतर तर समजा कंटिन्यूच राहतील, पण फेल झाल्यानंतर परत कार्यकाल वाढणार की काय? तर हा एक प्रश्न म्हणजे अनुत्तरितच आहे. तर त्याबद्दल काय निर्णय होतो भविष्यात आपण बघणारच आहे. तर असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. अजब सरकारचे गजब निर्णय आणि गजब भरती प्रक्रिया आहे ही. तर त्याबद्दल व्हिडिओ होता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल
त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सुखी राहा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.